राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म झालेला कोल्हापुरातल्या कसबा बावडा इथल्या लक्ष्मी विलास पॅलेस आता ऐतिहासिक वस्तुनिष्ठ संग्रहालय म्हणून कोल्हापूरकरांच्या समोर उभं राहतोय। तब्बल 18 वर्षांच्या प्रक्रियेनंतर तयार झालेल्या या राजश्री शाहू छत्रपती जन्मस्थळ संग्रहालयाचा भव्य लोकार्पण सोहळा आज सांस्कृतिक कार्य आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते पार पडणारे लक्ष्मी विलास पॅलेस हे केवळ एक भव्य स्थान नाही, तर राजश्री शाहू महाराजांचं बालपण, शिक्षण आणि राज्य कारभाराच्या प्रारंभिक काळाचा साक्षीदार आहे। या संग्रहालयात त्यांच्या जीवन कार्यावर आधारित दुर्मिळ छायाचित्र, वैयक्तिक वस्तू, दस्तऐवज, शिल्पकला आणि प्रसंगचित्रांचा समावेश आहे। कोल्हापूर संस्थानातील त्यांनी घेतलेल्या क्रांतिकारी निर्णयांचे दस्तऐवज, जसे की आरक्षणाची सुरुवात, स्त्री शिक्षणाचा प्रसार, खेळाडूंसाठी सन्माननीय धोरण आणि अस्पृश्यता विरोधी लढा इथं वस्तुनिष्ठ स्वरूपात पाहता येणार आहे। विशेषतः लाल मातीच्या आखाड्यात त्यांनी शिवकालीन युद्धकला आणि कुस्तीचा सराव केलेल्या ठिकाणाचं संवर्धन आणि डिजिटल प्रदर्शन कोल्हापूरकरांना इतिहासाच्या थेट स्पर्शाची अनुभूती देणार आहे। महाराजांचं जन्मस्थळ आहे हे ह्याचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे। आणि या संग्रहालयामध्ये तुम्ही 2 तास जर घालवले तर तुम्हाला समग्र शाहू चरित्र याच्यातून समजणार आहे। मधमाशा आणि शाहू महाराज एक वेगळं पैलू आहे शाहू महाराजांचा, तो आहे। शाहू महाराज एक एबल ऍडमिनिस्ट्रेटर होते, ते दाखवणार आहे। शाहू महाराजांनी व्यापार वृद्धीसाठी ज्या केलेल्या त्या गोष्टी आहेत। शाहू महाराजांनी सैनिक, मराठांचं लष्करी पुनर्जीवन, महाराष्ट्राचं लष्करी पुनर्जीवन शाहू महाराजांनी केलंय, ते दाखवणारी गोष्ट आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।